हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं राणी जी के या चॅनलवरती. फ्रेंड्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे, असे कोणते फळ आहे जे ट्रेनमध्ये घेऊन जाऊ शकत नाही? ऑप्शन ए नारळ, बी अंगूर, सी केळी, डी पपई. फ्रेंड्स, उत्तर येत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये टाईप करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए नारळ. नारळ हे फळ आपण ट्रेनमध्ये घेऊन जाऊ शकत नाही. प्रश्न दुसरा आहे, कोणते फळ भगवान शंकराला अर्पण केले जात नाही? ऑप्शन ए सफरचंद, बी धोत्र्याचे फळ, सी बेर, डी केळी. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी केळी. केळी हे फळ भगवान शंकराला अर्पण केले जात नाही. प्रश्न तिसरा आहे, जगातील सर्वात लांब सरळ महामार्ग कोणता आहे? ऑप्शन ए चीन, बी अमेरिका, सी सौदी अरेबिया, डी ऑस्ट्रेलिया. फ्रेंड्स, तुम्हाला जर उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सौदी अरेबिया. जगातील सर्वात लांब सरळ महामार्ग सौदी अरेबिया या देशाचा आहे. प्रश्न चौथा आहे, कोणते फूल सर्वात सुवासिक आहे? ऑप्शन ए सूर्यफूल, बी चमेली, सी कमळ, डी गुलाब. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी चमेली. चमेली हे फूल सर्वात सुवासिक आहे. प्रश्न पाचवा आहे, भारतातील सर्वात मोठे गोड पाण्याचे सरोवर कोणते आहे? ऑप्शन ए लोणार सरोवर, बी बुलर सरोवर, सी दल सरोवर, डी चिल्का सरोवर. फ्रेंड्स, उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी बुलर सरोवर. भारतातील सर्वात मोठे गोड पाण्याचे सरोवर आहे. प्रश्न सहावा आहे, साबण बनवताना तेलासोबत काय मिसळले जाते? ऑप्शन ए दूध, बी तांदळाचे पाणी, सी कास्टिक सोडा, डी पावडर. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कास्टिक सोडा म्हणजेच सोडियम हायड्रॉक्साईड हे साबण बनवताना तेलासोबत मिसळले जाते. प्रश्न सातवा आहे, भारतीय रेल्वेचा सर्वात मोठा उत्पन्नाचा स्रोत कोणता आहे? ऑप्शन ए पाणी टँकर ट्रेन, बी तेल टँकर ट्रेन, सी प्रवासी ट्रेन, डी माल वाहतूक ट्रेन. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी माल वाहतूक ट्रेन ही भारतीय रेल्वेचा सर्वात मोठा उत्पन्नाचा स्रोत आहे. प्रश्न आठवा आहे, माणूस श्वास सोडताना कोणता वायू सोडतो? ऑप्शन ए नायट्रोजन, बी ऑक्सिजन, सी कार्बन डायऑक्साईड, डी हेलियम. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कार्बन डायऑक्साईड. माणूस श्वास सोडताना कार्बन डायऑक्साईड हा वायू सोडतो आणि ऑक्सिजन घेतो. प्रश्न नववा आहे, कोणत्या देशात सर्वोत्तम रुग्णवाहिका आहे? ऑप्शन ए जपान, बी फ्रान्स, सी अमेरिका, डी भारत. फ्रेंड्स, उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए जपान. जपान या देशामध्ये सर्वोत्तम रुग्णवाहिका आहेत. प्रश्न 10वा आहे, महात्मा गांधीजींचे शेवटचे शब्द काय होते? ऑप्शन ए जय हिंद, बी वंदे मातरम, सी हे राम, डी सत्यमेव जयते. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी हे राम.
महात्मा गांधींचे शेवटचे शब्द हे राम हे होते. प्रश्न 11वा आहे. फुटबॉलच्या एका संघामध्ये किती खेळाडू असतात? ऑप्शन ए 9 खेळाडू, बी 11 खेळाडू, सी 18 खेळाडू, डी 20 खेळाडू. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 11 खेळाडू. फुटबॉलच्या एका संघामध्ये एकूण 11 खेळाडू असतात. प्रश्न 12वा आहे. रात्री कोणता ग्रह लाल दिसतो? ऑप्शन ए शनी ग्रह, बी मंगळ ग्रह, सी शुक्र ग्रह, डी बुध ग्रह. फ्रेंड्स, उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मंगळ ग्रह. रात्री मंगळ ग्रह हा लाल दिसतो. प्रश्न 13वा आहे. विंचूला किती पाय असतात? ऑप्शन ए 4 पाय, बी 8 पाय, सी 10 पाय, डी 12 पाय. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 8 पाय. विंचूला एकूण 8 पाय असतात. प्रश्न 14वा आहे. भारतात 5 सप्टेंबर हा दिवस कसा साजरा केला जातो? ऑप्शन ए मराठी दिवस, बी शिक्षक दिवस, सी बाल दिवस, डी गांधी जयंती. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी शिक्षक दिवस. भारतात 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रश्न 15वा आहे. कोणते फळ फ्रीजमध्ये ठेवल्याने विष बनते? ऑप्शन ए किवी, बी पपई, सी टरबूज, डी आंबा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी टरबूज. टरबूज हे फळ फ्रीजमध्ये ठेवल्याने विष बनू शकते. प्रश्न 16वा आहे. संगणकाचा सर्वात महत्त्वाचा भाग कोणता आहे? ऑप्शन ए इंटरनेट, बी माऊस, सी CPU, डी कीबोर्ड. फ्रेंड्स, उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी CPU म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. हा संगणकाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. प्रश्न 17वा आहे. सूर्यकिरणांपासून कोणते विटॅमिन मिळते? ऑप्शन ए विटॅमिन ए, बी विटॅमिन बी, सी विटॅमिन सी, डी विटॅमिन डी. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी विटॅमिन डी. सूर्यकिरणांपासून आपल्याला विटॅमिन डी मिळते. प्रश्न 18वा आहे. भारतातील सर्वात श्रीमंत महिला कोण आहे? ऑप्शन ए ऐश्वर्या राय, बी सावित्री जिंदल, सी नीता अंबानी, डी सोनिया गांधी. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सावित्री जिंदल. हे भारतातील सर्वात श्रीमंत महिला आहे. प्रश्न 19वा आहे. ताजमहल भारतातील कोणत्या शहरात आहे? ऑप्शन ए मुंबई, बी लखनौ, सी जयपूर, डी आग्रा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी आग्रा. ताजमहल आग्रा शहरामध्ये स्थित आहे. प्रश्न 20वा आहे. काळा गुलाब कोणत्या देशात आढळतो? ऑप्शन ए रूस, बी तुर्की, सी अमेरिका, डी भारत. फ्रेंड्स, तुम्हाला जर उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी तुर्की. काळा गुलाब हा तुर्की देशामध्ये आढळून येतो. फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व त्याचबरोबर तुमची किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आली हे देखील कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल
तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशीच नवनवीन माहिती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.